राजगड हा फक्त दगडांचा किल्ला नाही, तर स्वराज्याचा आत्मा आहे. प्रत्येक तट, प्रत्येक बुरुज आणि प्रत्येक पायरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभी आहे. आजही हजारो ट्रेकर्स आणि शिवप्रेमी या गडावर येतात आणि स्वराज्याचा इतिहास अनुभवतात. म्हणूनच राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे मानले जाते. श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती संभाजी महाराज की ओम नमः पार्वती पते. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण आहे ना धायरी गावात आहे पुण्यात असं, आणि इकडून आहे ना राजगड समथिंग 53 किलोमीटर आहे. तर बघा आता 4 वाजलेत आणि आता आमची कार येते आणि कार बुक केली आहे असं जायला तिकडे. तर मंडळी हा आजचा लूक आहे. आपली बॅग बघा, ट्रेकिंगची बॅग आहे ती मी घेतलेली, आणि आपली कॅमेरासाठी बॅग आहे, आणि आपली गाडी आहे बघा अर्टिगा बुक केली आज. बघूया पुढे काय काय होतं आहे. आपल्याला माहिती आहे विंडो सीट तर भेटणार नाही, ते पण ट्राय करू. राजगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असून पुण्यापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी बेस्ट विलेज म्हणजे गुंजवणे गाव. राजगडावर जाण्यासाठी 3 मुख्य ट्रेक आहेत: गुंजवणे गाव, पालेगाव, भूतोंडे गाव. तर फायनली आपण बेस विलेजला आलो आहे, हे बघा. तर मित्रांनो आता आम्ही आहे ना गुंजवणे गावात आलो आहे, आणि इकडून आपल्याला चोर दरवाजा भेटेल. तर आता मंडळी जरा चहा पितात म्हणून जरा थांबलो आहे. आणि गाईज आता आपली मंडळी चहा पिते, म्हणजे असं सकाळचं असं चांगलं असतं ना. आणि हे आपले आप्पा आणि याची आपली मंडळी. हाय करा, हाय करा. हाय हाय हाय. तर मित्रांनो तुम्ही जर येत असाल ना तर इकडे गडावर जायला तुम्हाला पर पर्सन 5 रुपये तिकीट आहे. मित्रांनो इथे मॅसेज दिला तुम्हाला की पर्यटकांना राजगड सकाळी 8:30 ते 5 खुला राहील, मुक्काम बंद. आदेश, पुरातत्व विभाग, पुणे. तर मित्रांनो आता आम्ही 6:30 वाजता गड चढायला सुरुवात केली आहे. तर बघू पुढे किती वाजता आम्ही वरती पोचतो, आणि तुम्हाला दाखवतो वरचा व्ह्यू कसा आहे ते. राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होता. जवळपास 25 वर्ष महाराजांनी या किल्ल्यावर स्वराज्याचा कारभार चालवला. पहिला गडी बाद झाला आमचा. चल लवकर. मित्रांनो प्रत्येक ग्रुपमध्ये एक असाच व्यक्ती असतो की लगेच गड सुरू केला आणि लगेच थकायला सुरू. हा बघा, हा तो गडी आहे. तर चाललंय अजून आम्ही लय खाली आहे. तिकडे बघा, तिकडे बाले किल्ला आहे, आणि आम्ही अजून लय म्हणजे लय खाली आहे. मित्रांनो तुम्ही जरा चढलात ना पहिला डब्बा, तर पुढे असा पठाण दिसेल. ते इथे जरा एनर्जी सेव्ह करू शकता तुम्ही असं चालता नॉर्मली वॉक. आणि आता परत पुढे चढ सुरू होणार आहे. तो बघा मित्रांनो आपण आता इकडे आहे आणि आपल्याला तिकडे जायचं आहे. एवढं गड फिरायचं आपल्याला. 10 किलोमीटर कमी नाही आहे. मित्रांनो तुम्हाला ते सूचना दिली आहे की गडाची पवित्र राखा, गडावर स्वच्छता ठेवा, आणि गडावर धूम्रपान किंवा मद्यपान मासळ करू नये. ही सगळी तिकडे माहिती दिली आहे, तर तुम्ही वाचू शकता पॉज करून. आणि इकडे पण सांगितलं की तुम्ही प्लॅस्टिक बॅग किंवा जर तुम्ही वेफर आणत असाल तर तो कचऱ्याच्या डब्यात टाका. कारण काय बघा इकडे सुविधा केली आहे इकडे सगळी. आणि आम्ही गुंजवणे गावातून आलेलो, तर आपल्याला गुंजवणे दरवाजा गाठवणार आहे. हा बघा, आणि ह्याची माहिती दिली आहे इकडे, तुम्ही पॉज करून बघू शकता इथे. मित्रांनो आता आम्हाला एक ग्रुप भेटला आहे, आणि ह्याच्या वाडीवर आलेला आहे. गुड मॉर्निंग ग्रुप. मैत्री, मनाला मिळणारे समाधान. वा वा, काय नाव ठेवलं आहे. बाकी पुढे गेलेत, जरा पाठी थांबलेत. चला चला. तर मित्रांनो आता मी इथे एक गोष्ट नोटीस केली. आपला एक ग्रुप असं नॉर्मल, तर आता सीन काय माहिती आहे, आमच्याकडे ताई आहे, तिला जरा त्रास होतो म्हणजे चढायला. आणि असं झालं आहे की ए ग्रुप पुढे गेला आहे, बी ग्रुप पाठी राहिला आहे. पण असं करू नका, कारण काय ना
जो थकतो आहे ना त्याची कंडिशन म्हणजे त्यालाच समजते. तुम्ही जरा करा, हेल्प करा, प्रोत्साहन द्या त्याला की चला भाई चला. असं एकट्याला सोडू नका कधी. एकटं म्हणजे असं सगळ्यांनी ग्रुपने गेलं ना त्या एनर्जी भेटते. बोलून बोलून लवकर पोचू शकता तुम्ही वरती. कुठे गेलेत? जात असतो सगळी. मी काय आपला रायगड केलं आहे, हो. आपला हरिश्चंद्रगड, माझं कळसूबाई. डेलीचं वॉक असल्यामुळं हे नाही होत. हां, माझं हां. डेली 10,000 वगैरे स्टेप आहेत. हो हां. चांगलं आहे चांगलं आहे. जा काय टिप द्याल तुम्ही असं म्हणजे असं नवीन है ना कसल्या? ट्रेकरला? नाही तुम्ही आता बोललात ना आरामात असं. ओके. हां स्पीड एकच ठेवायला पाहिजे. स्पीड एक ठेवला तर तुमची दमछाक होत नाही आहे, खूप जास्त वेळ बसायला वेळ लागत नाही आहे आणि आरामात चढायचं. ओके. काकाने काय म्हटलं आता तुम्ही जाणार धावत पुढे व्ह्यू बघायला, आई परत बसणार. त्यापेक्षा नॉर्मल स्पीडने झाला न थांबता मग तर म्हणजे असं व्ह्यू एन्जॉय करा असं काकांचं म्हणणं आहे ना का? काका तुम्ही कुठचे? पुढे कोथरूड. पुणे कोथरूड. चांगलं आहे. मी मुंबईवरून आलो आहे. मित्रांनो आता रेलिंग स्टार्ट झाले. हे बघा रेलिंग गरजेचे आहे गडावर कारण का हा खालचा व्ह्यू बघा दरी आहे. जाम घाम फुटलाय. हा बाई तिकडे पुढे ती सुविला माझी पुढे. आता जरा हार्ड रस्ता आलाय. हा रस्ता बघा. जाम हार्ड आहे का? ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. तर मित्रांनो आता आपण आहे ना चोर दरवाजाने वरती आलोय आणि हा वरती व्ह्यू बघा दाखवतो तुम्हाला. पद्मावती माची ही राजगडावरील सर्वात मोठी आणि महत्त्वाची माची आहे. येथे पद्मावती देवीचे मंदिर, पाण्याची तली आणि राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. ते आता पूर्ण तडबंदी पडले खाली. हे बघा मित्रांनो आता आपण पद्मावती मंदिराच्या इथे आहे. हे बघा मित्रांनो तिकडे ढग आलेत ते बघा. आता धावा लागेल. तर मित्रांनो आता आपण पद्मावती मंदिर कव्हर केलं. तर आता आपण बाले किल्ल्याला जातो आहे. आता आमची गाडी जरा एनर्जी आली कारण का आता काय बोलू आता ढग दिसलं. मित्रांनो इकडला व्ह्यू बघा. मित्रांनो आता आपण संजीवनी माचीवर जातोय आणि ढग बघा खाईला लय भारी वाटतंय. लय बरं वाटतंय. चल 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 चल. आईला आता आपण संजीवनी माचीवर आहे. अजून पोचलो नाहीये, पोचणार आणि हा व्ह्यू बघा पाठचा. म्हणून त्या मित्रांनो तो पाली दरवाजा आहे तो बघा. इकडे यायचंय. मित्रांनो आता आपण संजीवनी माचीवर जातोय आणि संजीवनी माचीवरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. थांबा लय भारी व्ह्यू आहे. आम्ही आता राजगड गडावर आलो आहे
आणि ह्या गडावर आहे ना 3 माची आहेत, एक पद्मावती माची, एक संजीवनी माची आणि एक सुविला माची. तर आता आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास म्हणजे तुम्ही इथपर्यंत बघत असाल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ खूप भारी बनला आहे. संजीवनी माची ही राजवाड्याची सर्वात मजबूत संरक्षण रेषा मानली जाते. येथील तिहेरी तटबंदी, बुरुज आणि लांब पसरलेली रचना शत्रूला रोखण्यासाठी अत्यंत उपयुक्त होती. फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे माचीवर आणि हा माचीवरचा व्ह्यू बघा. तर मित्रांनो आता आपण संजीवनी माची कव्हर केली आहे आणि आता आपण ह्या वाटेने चाललोय. हे काय लागणार? हा तोरणा, हा तिकडं. हां हा छोटा दिसतो ना, हां तो लिंगाणा, हां तो रायगड हां आणि हा कावळा. कावला. हं? चालेल. ओके. दादाने चांगली माहिती दिली आहे, म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं. थँक्यू दादा. मित्रांनो आता आपली संजीवनी माची झाली आहे. आता बालेकिल्ला बघायचं आहे, तर जाऊया पुढे. मित्रांनो मनमातीच्या पुला बघा केवढा आहे. 1 2 जाम मोठा आहे. हा बघा. मित्रांनो हा पार्ट बघा, ते डेंजर आहे. तर मित्रांनो आता आपण ही आली स्टेप. मित्रांनो हा इकडे डेंजर पॉईंट होता, जरा एवढा पण नव्हता पण होतं. आणि हा तर नॉर्मल स्टेप आहे बघा इकडे बाले किल्ल्यावर जायला. मित्रांनो हा आहे बाले किल्ला. राजगडाचा बालेकिल्ला हा संपूर्ण गडातील सर्वात उंच भाग आहे. येथून तोरणा, सिंहगड, पुरंदर, लिंगाणा आणि रायगड यांसारखे अनेक किल्ले दिसतात. बालेकिल्ला जिंकणे म्हणजे संपूर्ण राजगड जिंकल्यासारखं मानले जाते. तर मंडळी आता आपण बाले किल्ल्यावर आहे आणि बघा ही संजीवनी माची जिकडे आपण जाऊन आलो. आणि इथे पद्मावती आणि सुवेला माची आहे इकडे समथिंग. हा इकडे. आणि हा बाले किल्ला आहे. हा बघा इकडून सगळा व्ह्यू दिसतो. त्या साईडला राजगड आहे, लिंगाणा आहे, कावला आहे आणि प्रतापगड ह्या साईडला आहे. तर मित्रांनो आता आपण बाले किल्ला उतरतो खाली आणि ते आता सुविला माचीला जायचं ते तिकडे. आणि हा व्ह्यू बघा. तर मंडळी आता बाले किल्ला उतरायचा विषय चालू आहे. बघा हा तर इझी आहे, पुढे हार्ड आहे. हा बघा दाखवतो. ते बघा इकडे. जिरली. तर मित्रांनो एवढा आम्ही उतरत होतो बाले किल्ला. आणि हा भाई हा छोटा वर्गा भाई सर्व नडतो या. आणि सर्व म्हातारी माणसं, म्हातारी म्हणजे अशी जवानच लय हे कष्ट चालू आहे. आणि हा मित्र माझा काय उतरतोय बाबा. हा मार खाल्ला आईचा, चालतंय खायलाच हवं होतं, उडी मारतोय. नाव काय तुझं? काय? भूषण. हां चालेल. चल बाय बाय. हाय कर कॅमेराला. तर मंडळी आता आपण आहे ना बाले किल्ला उतरला आहे आणि आता आपण जातोय सुविला माचीला. सुवेला माची ही पूर्वेकडील बाजूस असून तिची लांब पसरलेली रचना आणि नैसर्गिक नेडे हे प्रमुख आकर्षण आहे. सुविला माची. मित्रांनो जसं आपण सुविला माचीकडे बोलतो तसं आपल्याला हनुमान रायाचं मंदिर दिसतंय बघा.
तर मित्रांनो आता आपण तिकडून आलो आणि इकडे आहे ना सुवेला माची तिकडे आहे आणि सुवेला माचीच्या पहिला चिलखती बुरुज आहे हे बघा. आणि इकडे सुवेला माची आहे हे बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. चला मंडळी. तर मंडळी इथे आहे ना चिलखत बुरुज होतं आणि इथेच ह्या साईडून ना राईट साईडला नेबे आहे. तर मंडळी आता आपण नेडेला जातो आहे. हा पॉईंट आहे एक हे बघा. ते जाण्याचा रस्ता जरा हाय कठीण आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती संभाजी महाराज की ओम नमो पार्वती पते दिसतंय. तर मंडळी आता आपण नेडे पॉईंट कवर केला आणि आता आपण सुवेला माचीला आलो आहे हे बघा. दम आहे ना खूप लागतो गडावर कारण गड खूप मोठा आहे. हा ही आहे सुवेला माची ही बघा. आणि हा तिकडला व्ह्यू. तिकडे ना पद्मावती मंदिर आहे आणि इकडे आहे ना संजीवनी माची आहे आणि ही एक माची. गडावर पूर्ण 3 माची आहेत. हां तर आपण 3ही माची एक्सप्लोअर केल्या आहेत. तर चला मग जाऊया आता अजून काहीतरी एक्सप्लोअर करता येईल तर तुम्हाला दाखवतो आम्ही. व्हिडिओमध्ये बनून राहा. हां तर सुवेला माचीवरून आहे ना अख्खं गडाचं व्ह्यू दिसतं हे बघा. सुंदर असं गड दिसतंय. राजगड आहे ना मी खूप जणांकडून ऐकलं आणि रीलमध्ये पण बघितलं की राजगड नाराज करत नाही आणि लिटरली असंच झालेला. राजगडने आम्हाला नाराज नाही केलं आहे. हां किती मोठा गड आहे भाई साब. आणि मित्रांनो आता पण आहे ना तिकडून सुरुवात केली. तिकडून हलू पद्मावती माची केली, मग बालेकिल्ला केला, मग संजीवनी माची केली आणि मग सुवेला माची केली हे बघा. आणि चोर दरवाजा आहे ना तिकडं पाटी आहे. जर तुम्ही ह्या गडावर येत असाल ना तर जरा लवकर याचं ट्राय करा कारण का ऊन नंतर खूप वाढतं. तर मंडळी आता आपलं सगळं कॅप्चर झालं आहे. 3ही माची कंप्लीट झाले आहेत आणि पद्मावतीचं मंदिर पण झालं आहे. आणि आता मी परतीचा प्रवास सुरू केला आहे हे बघा. आणि पावसाची शक्यता आहे तिकडे हे बघा. तिकडे समोर पाऊस पडतो. तर मंडळी आता आपले सगळे पॉईंट कवर झाले आहेत आणि आता परतीचा प्रवास सुरू होणार आहे. जाम भारी वाटलं. गड खूप मोठा आहे. खूप म्हणजे खूप मोठा आहे ॲज कम्पेअर टू रायगड. खूप म्हणजे खूप मोठा. आणि 3 माची आहेत. पद्मावती माची, सुवेला माची, संजीवनी माची. त्या आपण 3ही कॅप्चर केल्या आहेत. आणि मंदिर कॅप्चर केलं आपलं पद्मावती मंदिरचं देवीचं. आणि आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. तर बघूया अजून पुढे काय काय होतं आहे. तुम्ही बनवून राहा व्हिडिओमध्ये. तर चला मग. तर मित्रांनो आता ना परतीचा प्रवास सुरू झाला आहे बघा. जात आहेत आपली मंडळी आणि आपण एवढं कॅप्चर केलं आहे. इथे चढलो, तिथे चढलो, ती सुवेला माची आणि ह्याच्या पाठी संजीवनी माची होती हे बघा. आणि आता पाऊस येतोय हळूहळू. कसं वाटतंय? कसं वाटतंय? हसून लाल चेहरा झाला. तर मंडळी आता आमचं परतीचा प्रवास सुरू झालाय. ताई कसं वाटतं तुझा? मस्त एकदम भारी. हाच तो गडी पहिला बाद झालेला. नक्की या राजगडच्या ट्रेकला. तुला तू काय म्हणतोयस? आपण काय एकदम मोस्टली राजगडाची ट्रेक सर्वांनी करावी अवश्य. हे मंडळी काय बोलतात? छान झाला ट्रेक. मस्त फर्स्ट ट्रेक होता बाय द वे माझा. फर्स्ट ट्रेक ओके. बघितलं कसं होतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल. आणि हे आपले शूजलेस I need support.
फॉर क्लाइम्बिंग. ताई कसं वाटलं? छान होता. छान होतं. एवढंच यायला मी एवढं का तर रिव्ह्यू चांगला देईल. आणि हे काय काय बोलतात छान होतं. माय फर्स्ट ट्रेक तेवढंच. आता माझा फर्स्ट ट्रेकच होता. कसं वाटलं फर्स्ट ट्रेक? छान वाटलं. एवढंच मगाशी मीच बोललीस. एक्साइटिंग वाटलं. ओके. आणि ट्रेकिंग केलं आम्ही. हां वरती एक दरवाजा आहे. कुठला? सुजल सांगेल ते. हा पुढे बोल. नको हे, राहू दे. एकच कर.